निमित्त आपण सर्वांनी आपली शुभेच्छा दिली, आपल्या वेळात वेळ काढून आपण सगळे इथपर्यंत आले, त्याबद्दल मनापासून मी सर्वांचं खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद आपण इथं आल्याबद्दल आणि सरांचं एवढं सर्व शुभेच्छा दिल्याबद्दल आणि आमच्या या वाढदिवसाच्या प्रोग्राममध्ये तुमचं सक्रिय सहभाग दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानते. आता सरांसोबत माझा इतके वर्षाचा जे प्रवास आहे त्याच्याबद्दल काय सांगावे, एकच शब्द आहे, तुम्ही सदा जगमगा तुमको. अरे वाह 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 वाह, बहुत बढ़िया. तुम्ही जर यवतमाळला असते आम्ही आमच्या सिने संगीत मंचात काय बोलणार आहे. नाही नाही नाही, जास्त गोड प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्या बालपणापासून ते आपल्या स्टुडंट लाईफ, म्हणजे माझे जे स्टुडंट आहेत त्यांचे स्टुडंट झाले. आता आजपर्यंतचं लाईफ आपण जगतो, जेव्हा एक 60वी पार करतो त्याच्यानंतर आपल्याला एक दुसऱ्या प्रकारची झळा येऊन जाते. आपल्या आयुष्यामधल्या गरजा सर्व झालेल्या असतात आणि मग तेव्हा आपण काहीतरी वेगळं करायचं असं आपण ठरवतो. तर ह्या प्रवासामध्ये माझ्या बालमित्रांपासून तर माझे कलिग ज्यांना म्हणता येईल अशापासून तर आता माझे नातू पोतू कुर्तू झालेले आहेत, तिथपर्यंतचा हा जो प्रवास आहे. त्या प्रवासामध्ये अनेक सुख दुःख आले, समाज गैरसमज झाले, लोकांच्या बद्दलच्या आपल्या ज्या कधी कधी वाईट प्रक्रिया असतात त्या मधुर ह्याच्यामध्ये कन्वर्ट झाल्या. तर काही लोक एकदम अर्धवट जिंदगी सोडून अचानक चालले गेले. त्याचा एक तो एक भाग आपल्या जीवनामध्ये अविभाज्य म्हणून राहतो का, ज्यांच्यावर आपण त्यांना पाहतो का आपण हा खूप आपल्याला लांब साथ देईल, ते अचानक जेव्हा निघून जातात त्याच्यानंतर आलेले आघात आणि प्रघात हे सहन करण्याची ताकद त्यावेळेस कदाचित नसते आणि मग ते आपल्याला झेलावं लागतं. तर त्याचे दुःख आणि त्याच्यानंतर येणारे काही सुख पण ह्या सर्वांचा एक आपण म्हणून काढा काढू किंवा या सर्वांचा अर्थपूर्ण एक समजा प्रवास काढला तर यालाच आपण जीवन म्हणतो. आणि ह्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण जोपर्यंत तुम्ही आनंदाने जगणार नाही तोपर्यंत आनंद कधीतरी माझ्या जीवनात येईल, मी कधीतरी आणखी आनंदी होईल किंवा मला काहीतरी आणखी दुसरं मिळालं म्हणून मी आनंदी होईल, हा विचार करणं म्हणजे भ्रम आहे. ही चुकीची गोष्ट आहे. त्या क्षणाला तुम्ही आनंदामध्ये कसं कन्वर्ट करू शकता, जिथं आहे त्यात तुम्ही आनंदी कसे राहू शकता. आणि ज्याच्या गरजा कमी त्याचा आनंद जास्त, ज्याच्या गरजा जास्त त्याला आनंद कमी. दिसायला सगळं उलट दिसते. तिथं आपल्याला असं वाटतं का धीरूभाई अंबानीचे पोरं आहे, मुकेश अंबानी ते खूप नाही आहे. तसं उलट एखाद्या झोपडीमध्ये राहणारा माणूस जास्त चुकी म्हणतात की सुदर्शन कत्रीशिवाय या जगात सुदर्शन कत्रीशिवाय चुकी माणूसच नाही, कारण काहीच नाही, त्याला गरजच नाही. म्हणजे माझा आते भाऊ आहे, कुठे गेलं काय माहिती, ते म्हणजे आनंदी अति आनंद, त्याला गरजच नाही ती काही, असं तिचा आनंद मानत